चिरंजीव सदानंद आणि शिसवका मानसी या येवले परिवाराच्या शुभविवाह प्रित्यर्थ या सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त तसं पाहिलं तर मी पहिली येवले परिवाराची दिलगिरी व्यक्त करते. कारण धनंजय भाऊंनी भरपूर वेळा मला म्हणजे लग्नाला आलंच पाहिजे आणि पूजेला उपस्थिती पाहिजेच, परंतु लग्नाच्या दिवशी ठीक मोठी असल्या कारणानं मला शक्य झालं नाही आणि पूजेला आजही भरपूर ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं इकडे उशिरा तुमच्याकडे येणं झालं. आज या दोन्ही परिवाराला मी या दोन्ही वधूवरांस प्रथमतः माझ्या निवड कुटुंबीय आणि माझा पूर्ण शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना परिवाराच्या वतीनं त्या दोन्ही वैतास निरोगी आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देते. यांच्या हातून देव देश धर्म आपल्या आई वडील सासू सासरे यांची सेवा घडो आणि यांच्या हातून सत्कर्म घडो या शुभेच्छा मी यांना देते. आता भाऊ तुम्ही सांगितलं की शिवसेनेच्या रणरागिणी आंबेगाव तालुक्याच्या आजही जरी मी शिंदे सेनेत प्रवेश केला असेल, परंतु हा माझ्या शिवसैनिकांच्या अपमानामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. आणि दुसरी गोष्ट, शिवसैनिक मी हा कोणत्याही गटात मोजत नाही. प्रत्येक शिवसैनिक हा माझा शिवसैनिक बंधू आहे. त्यामुळं दोन्ही गटाचे शिवसैनिक हे माझे बंधू आहेत आणि त्यांच्यासाठी लढणं हे मी माझं कर्तव्य समजते. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं किंवा त्यांना मला साथ देण्यात मला खूप आनंद मिळतो आणि परमेश्वराने तेवढी वेळ किंवा तेवढी मला ताकद दिलेली आहे आणि माझ्याही कुटुंबातून तेवढं मला प्रोत्साहन मिळत आहे की आजही मी तालुक्यात काम करत असताना कोणत्याही एखाद्या कार्यकर्त्याचं काही अडचणी असतील त्यावेळी त्याला मी त्याचा पक्ष कधीही विचारत नाही किंवा विचारणार सुद्धा नाही. ज्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीत आपण काम केलं, आज तुम्ही जरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असाल, तुम्ही सर्व गोष्टींशी परिचित आहात. कारण ताईला खोटं चालत नाही आणि दुसरी गोष्ट, मी कधी कोणाला लाचार होत नाही. त्यामुळे माझा स्वभाव एकदम ॲग्रेसिव्ह होतो आणि पुढच्याला ते सहन होत नाही. परंतु माझा शिवसैनिक, माझी शिवसेना ही मी गटात कधीही मोजत नाही. मी माझ्या दोन्ही शिवसैनिकांसाठी आणि माझ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी, म्हणजे राष्ट्रवादीचा असो, मनसेचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्यासाठी कधीही मला आनंदच मिळतो. कारण ती मला परमेश्वराने एक देणगी दिलेली आहे आणि तुम्ही असं प्रेमाने बोलवलं तर त्यात जो मान सन्मान आहे तो इतर कशातही नाही. आज करोडोंच्या प्रॉपर्टी जरी असल्या तरी आपल्या बरोबर किती लोक आहेत ही तुमची श्रीमंती मोजायला शेवटी आपला चांगला किंवा वाईटच कार्यक्रम असावा लागतो. आणि मी चांगले कार्यक्रम अनुभवले. आज नातेवाईकांपेक्षा माझे शिवसैनिक माझ्या मुलांच्या लग्नात जास्त होते आणि आजही मी त्या शिवसैनिकांना विसरू शकत नाही. आजही माझी मातोश्रीशी निष्ठा तीच आहे. शिवसेना या 4 अक्षरावर प्रेम करणारी मी आहे. जसं मला कळतं तेव्हापासून मी शिवसेनेचंच काम करते आणि मी कुठेही गेले तरी कोणताही गट कधी सांगत नाही. कारण दोन्ही शिवसैनिक हे माझे बंधू आहेत आणि त्यांच्यासाठी मी सदैव असेल. आता हा राजकीय व्यासपीठ नाही, परंतु तुमच्या या गट बोलल्यामुळे मला तुम्हाला क्लिअरली सांगावं लागलं. आणि या दोन्ही वधूवरास उदंड असं आयुष्य मिळो, त्यांना योग्य अशी संतती मिळो, उदंड संपत्ती लाभो आणि यांना दोघांचाही संसार हा सुखाचा हो या शुभेच्छा आणि सदिच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी आला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थाने कोणत्या पक्षाचा गटाचा विचार न करता आपण सर्वांच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी सहभागी होत असतात. आज या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील ताई आपलं फार मोठं वर्चस्व आहे आणि आपण अमोल कोल्हे साहेबांच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्रितपणे काम केलं. ताईंनी अगदी पायाला चाकं बांधावी अशा पद्धतीचं वातावरण या पश्चिम पट्ट्यामध्ये केलं होतं. परंतु काही वातावरणामुळे आपण जरी वेगळे झाले असलो तरी आपल्या म्हणण्यानुसार आपण वेगळे नाही, समाजाशी आपली नाळ जोडलेली आहे आणि त्या समाजाबरोबर काम करण्याची भूमिका आपण सातत्याने घेत असतात. म्हणून ताई, तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या कार्याला मनापासून येवले परिवाराच्या वतीनं सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आजही आमचा पुतण्या मुंबई शहरामध्ये, नवी मुंबईत कामोठी या ठिकाणी आदरणीय
शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक कट्टर समर्थक म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतोय तो आमचा धनंजय तुकाराम येवले आणि त्याच्या सौभाग्यवती कोमलताई धनंजय येवले पाटील आजही ग्रामपंचायतीचे सदस्य आहे. मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे कोमलताई देखील फार आक्रमक आहे आणि ताई आपले काहीतरी संस्कार त्यांच्यावर पडले असतील आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये असतील, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मीटिंग मध्ये असतील, सातत्याने या समाजाची सोडवणूक काही विषयातून व्हायला पाहिजे या ठिकाणी कोमलताई या ठिकाणी अग्रेसर असतात आणि म्हणून आपली परिछाया कोमलताईवर पडलेली आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपण या ठिकाणी आला, आपला बहुमूल्य वेळ या येवले परिवाराला दिला. पुन्हा एकदा आपण जिल्ह्याचे समन्वयक आहात महिलांचे, पुढे जाऊन या प्रदेश अध्यक्षाच्या महिला अध्यक्ष व्हाव्यात अशा प्रकारची येवले परिवाराच्या वतीनं आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सौभाग्यवती अनिताताई निगोड, सुरेखाताई निगोड आणि सन्माननीय प्राध्यापक अनिलजी निगोड साहेब यांचे देखील फार मोठं सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत असतं. सीता या ठिकाणी जाते त्या ठिकाणी राम असतो आणि राम असतो त्या ठिकाणी सीता असते. अशा प्रकारचं आपलं हे ऋणानुबंध सतत आपल्या माध्यमातून या ठिकाणी समाजात घडत राहू अशा प्रकारची आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा येवले परिवाराच्या वतीनं आपला मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.